अरे देवा! हे बघा रुद्रमाने काय करून ठेवलं. सगळे देवारातले देव काढून ठेवले. आजचा रविवार होता तर लवकरच सुटले होते कारण रथसप्तमी होती ना, तर पूजा वगैरे करून घेतली आणि बाकीचं मला आहे ना आज मंदिरात पण जायचं होतं कारण माझं संक्रांतीचं वाण द्यायचं राहिलेलं होतं. थोडीशी अडचण आली होती त्यामुळं मग वाणाचं सामान पण आणून घेतलं. माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता. रविवार होता पण यांना थोडंफार ड्युटीला जावंच लागतं. लवकरच येतात आणि उशिरा जातात तसं हे आणि स्वयंपाक झालेला होता. त्यानंतर मी किचन ओटा स्वच्छ करून घेतला. मी भांडे घासायला घेतले कारण माझे कपडे पण राहिलेले होते. तसं तर मी सकाळीच वाण देऊन आले कारण तुम्हाला बघू शकताय की तुम्ही माझ्या कपाळावर कुंकू वगैरे दिसतंय आणि माझ्या हातात बांगड्या पण होत्या पण मला भांडे घासायचे होते त्यानंतर मी बांगड्या काढून ठेवल्या. तर हे बघा रुद्रमाने काय केलं माहिती का, मी भांडे घासेपर्यंत रुद्रमाने देवारातले सगळे देव काढून ठेवले कारण मी पूजा व्यवस्थित केलेली नव्हती. त्यानंतर तिला इकडं आणलं आणि आई पण वरती आलेल्या होत्या कारण आईना सर्दी झालेली आहे तर थोडी कणकणी होती आईंच्या अंगात. तिला रागवलं तर आईने तिला जवळ घेतलं आणि त्यानंतर ना ती आईंजवळ बसली गादीवर आणि मी घर झाडायला घेतलं कारण मला पोछा पण मारायचा होता. पोछा मारून घेतला आणि वर आले, कपडे धुतले आणि गच्चीवर आले. कपडे खूप जास्त होते, 3.5 होत्या, बेडशीट वगैरे, शॉल वगैरे पण होती. तर कपडे वाळत घालून घेतले. इथं माझा व्हिडिओ संपवते. बाय.